नमस्कार. रोशनीज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण प्रॉन्स करी बनवणार आहोत विथ शेल, म्हणजेच कोळंबीचं कालवण सालासकट. त्यासाठी मी 1/2 किलो कोळंब्या घेतल्या आहेत. बघू शकता अशा मोठ्या मोठ्या कोळंब्या घेतल्या आहेत मी. या धुवून घेतल्या आहेत. आता आपण याला स्वच्छ करून घेऊया. सगळ्यात आधी आपल्याला कैची घ्यायची आहे आणि प्रॉन्सच्या ज्या मिशा आहेत त्या कापून घ्यायच्या आहेत. आणि हे पुढचं जे त्याचं तोंड आहे इथून तेही कट करायचं आहे. आणि आता बघू शकता हा असा पाठीकडचा भाग आहे, इथे आपल्याला कैचीने कट करायचं आहे. बघू शकता. आणि ही जी आतमध्ये काळी रेष आहे ही आपल्याला टूथपिकच्या मदतीने काढून घ्यायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने ही रेष अशी अलगद ओढून काढून घ्यायची आहे. बघू शकता अशा प्रकारे आपली कोळंबी स्वच्छ झालेली आहे. दुसरी ही कोळंबी स्वच्छ करून दाखवते मी. मिशा कट करते, तोंडाचा भाग कट करते आणि पाठीमागच्या बाजूने कट देऊन इथून आपल्याला काळा धागा जो आतमध्ये पाठीच्या बाजूला असतो तो काढून स्वच्छ करून घ्यायचा आहे. कधी कधी काय होतं, काळा धागा थोडा मागे असतो, म्हणजे मोठा कट द्यावा लागतो. बघू शकता अशा पद्धतीने काळा धागा काढून आणि नंतर कोळंबी आपल्याला पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. कोळंब्या सगळ्या स्वच्छ करून झाल्यात. आता मी त्याला थोडंसं हळद लावते आणि अर्धा चमचाभर मीठ लावते आणि व्यवस्थित सगळ्या कोळंब्यांना लागेल असं मिक्स करून घेते. तर साहित्यामध्ये मी 4 छोटे कोकम घेतलेत, 1 टोमॅटो घेतलाय, 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेत, कढीपत्ता घेतलाय, छोटा दालचिनीचा तुकडा घेतलाय, 2 लवंगा, अर्धा स्टार फूल घेतलंय, जिरं घेतलंय, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 छोटा चमचा आगरी कोळी मसाला घेतलाय मी, हळद घेतली, मीठ घेतले, 7-8 पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलाय आणि 1 इंचभर आल्याचं तुकडे करून तेही ठेचून घेतले. कढई ठेवली आहे, त्यात 3-3.5 चमचे तेल घातलंय. तेल तापू देऊया छान. आणि आधी आपल्याला प्रॉन्स फ्राय करून घ्यायचे. तेल छान तापलंय, गॅस अगदी कमी केलाय. आता आपण प्रॉन्स फ्राय करून घेऊ. प्रॉन्स मधलं पाणी पूर्ण काढून घ्यायचंय, म्हणजे ते उडायला नको. सगळे प्रॉन्स फ्राय करायला टाकले मी. पण एक 2-5 मिनटं झाले की उलटून घेऊ. आता कांदे घेतलेत मी, तर कांद्याचे 2 भाग करून घेते. आणि कांदा आपल्याला असा उभा न कापता असा आडवा कापायचा आहे. अगदी मग बारीक बारीक त्याची स्लाइस होते. मी मागच्या रेसिपीतही वाटाणा बटाट्याच्या भाजीतही दाखवले होते, आज कापून दाखवते. बघू शकतात लगेच असे वेगवेगळे होतात. कांद्याचा एक एक तुकडा अगदी वेगळा होतो. अशा पद्धतीने कांदे कापून घ्यायचे आणि टोमॅटोही बारीक कापून घेणार आहे. एका बाजूला आपले प्रॉन्स फ्राय होत आहेत.
असं हाताने वेगळं करून घ्यायचं आहे कांदा कापून झाल्यावरती. दोन्ही कांदे कापून घेते. प्रॉन्सची एक बाजू फ्राय झाली आहे, उलटून घेते मी आता. प्रॉन्स फ्राय केल्यानंतर रंग चेंज झाला बघू शकता, लालसर दिसत आहेत प्रॉन्स. दुसरी बाजू आपण फ्राय करून घेऊ. प्रॉन्स फ्राय झाले, अगदी लगेचच होतात, 2-5 मिनटात प्रॉन्स फ्राय होतात. प्रॉन्सला शिजायलाही कमी वेळ लागतो, हे तुम्हाला माहितीच आहे, बऱ्याच वेळा मी सांगितलं आहे. काढून घेते मी सगळे प्रॉन्स. आता त्याच कढईत मी दालचिनी घालते, 2 लवंग घालते, अर्ध स्टार फूल घालते आणि जिरं घालते. जरा वेगळी रेसिपी आहे आजची, म्हणजे आपण नेहमी वाटण वगैरे करून कुठलंही कालवण बनवतो, तर आज कुठलंही वाटण वगैरे नाही आहे. आता आपण ठेचून घेतलेलं लसूण घालते. प्रॉन्स मी वेगळे फ्राय ह्यासाठी नाही केले, कारण तसं केल्याने आपलं तेलही वेस्ट होतं आणि फ्राय करताना जी चव तेलात उतरते त्याने आपल्या कालवणाचीही चव द्विगुणित होते. कढीपत्ता घालते. कढीपत्ता मला प्रचंड आवडतो, म्हणून जास्तीत जास्त माझ्या रेसिपीजमध्ये कढीपत्ता असतो. कांदा घालते आता. कांदा आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे. प्रॉन्स फ्राय केल्यामुळे त्याच तेलात छान असं लालसर रंगही आपल्या कांद्याला आला आहे. आलंही तेलातच टाकते, म्हणजे आलंही फ्राय होईल. कांदा छानपैकी फ्राय झाला की आपण टोमॅटो घालूया. कांदा बऱ्यापैकी फ्राय झाला आहे, आता त्यात टोमॅटो घालते आणि लगेचच मीठ घालते मी. मीठ आपण प्रॉन्सलाही लावलं होतं, त्यानुसार अगदी कमी घालायचं आहे, नंतर आपल्याला टेस्ट करून पुन्हा घालता येईल. आता धन्याची पूड घालते, लाल तिखट घालते, आगरी कोळी मसाला घालते. नसेल तर वगळू शकता, माझ्याकडे होता म्हणून मी घालते, पण आगरी कोळी मसाल्याने छान चव येते आपल्या कालवणाला. दोन 3 मिनटं व्यवस्थित सगळं आपण फ्राय होऊ देऊ, टोमॅटो सॉफ्ट होऊ देऊ. आता मी प्रॉन्स घालते यात आणि सगळं मिक्स करून घेते. आता पाणी घालते मी. पाणी तुम्हाला किती पातळ हवं आहे त्यानुसार घाला.
बघू शकता 1 ग्लास पाण्यामधनं मी एवढं पाणी घातलंय, अर्ध्याच्या वर. अजून किंचित घालते. आता मी त्यात आपण जे कोकम घेतले त्याच्यात ते घालते आणि मिक्स करून झाकण ठेवते आणि प्रॉन्स शिजवून घ्यायचे छान. उघडून बघूया आपण. वाह, बघू शकता खूप छान आपल्या प्रॉन्स करीला रंग आलाय. कोथिंबीर घालते. बघू शकता मस्त प्रॉन्स शिजलेत. सर्व करून घेते. सर्व करून घेतली आहे गरम गरम प्रॉन्स करी विथ शेल. रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास रोशनीज रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा. सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. थँक्यू.